वक्री कोणता आहे का बघा बरं. वक्री फक्त आहे गुरु का? आहे. गुरु गुरु फक्त वक्री. आणखीन कोण वक्री नाही ना? नाही नाही नाही, ठीक आहे. राहू किती ते काय कायमच वगैरे राहू कायमच वक्री असतात, त्यांना घ्यायचं नाही. ते कायमस्वरूपी वक्री आहेत. आता ऍज अ कॅरेक्टर बघूया. व्यक्तीचं कॅरेक्टर बघायचं आहे. कॅरेक्टर कशावरून बघतात नाडी ज्योतिष मधून? गुरु. कारण गुरुला काय म्हणलेलं? जीवकारका. म्हणजे ऍज अ जीव म्हणून तुम्ही कोण आहात हे कोण सांगणार? गुरु. गुरुची युती काय सांगणार? तुम्ही जीव म्हणून काय आहात. क्लिअर? आता बघा, गुरु सोबत कोण कोण युती बनवले? गुरु वक्री आहे म्हणजे गुरु कुठं आला? मागच्या घरामध्ये आला. गुरु रिझल्ट कुठून देणार? युती कुठून बनवणार? ह्या 1 नंबर मधून बनवणार. 2 नंबर मध्ये आहे वक्री झाल्यामुळे तो मागे येतो. बरोबर. 1 नंबर मधून युती गुरुची बघायला सुरुवात करायचं. बघा, गुरु सोबत केतू जोडला गेला, गुरु सोबत मंगळ जोडला गेला, बुध जोडला गेला, राहू जोडला गेला. सॉरी, राहू जोडला जाणार नाही कारण केतू आलेला आहे ऑलरेडी. सूर्य जोडला गेला, शुक्र जोडला गेला. कसं? गुरु केतू पहिल्या भावामध्ये गुरु केतू आहे, यांची युती आहेच. 1, 5, 9 5व्या भावामध्ये कोणीही नाही. 9व्या भावामध्ये शुक्र आहे, शुक्राला घेतलंय. त्यानंतर 1 7ची युती पहिल्या भावामध्ये केतू आहेच, घेतलेला आहे. 7व्या भावामध्ये हे 4 ग्रह आहेत, त्यांना ऍड केलं. त्यानंतर 2 12 ची युती. 2 मध्ये कोणीही नाही, गुरु स्वतःच आपण बघतोय, आणि 12 मध्येही कोणी नाही. आता आपल्याला ग्रह कोणते मिळाले? एवढे ग्रह मिळाले. हे तरी क्लिअर आहे तुम्हाला? 159 युती क्लिअर सगळं. हा, बघा, गुरुची डिग्री किती आहे? 3, केतूची 9, मंगळाची 29, बुधाची 20, सूर्याची 24, शुक्राची 1. अरेंज करून घेऊया आपला रूल. शुक्राला पहिल्यांदा येणार कारण कमी डिग्रीचा आहे. त्याच्या पुढे कोण येणार? गुरु येणार, त्याच्यापेक्षा जास्त डिग्रीचा आहे. त्याच्या पुढे केतू येणार 9 डिग्री. त्याच्या पुढे बुध येणार 20 डिग्री. त्याच्या पुढे सूर्य येणार 24 डिग्री. आणि त्याच्या पुढे कोण येणार? तर मंगळ. म्हणजे आपल्या कॅरेक्टरच्या, आपल्या गुरुच्या लाईन मध्ये कोण येते? एवढे ग्रह येतात. आपला थिअरी, आता आपण आपल्या थिअरीवर बघूया. आपली थिअरी काय सांगते? हे जे ग्रह गुरुच्या मागे पुढे असतील गुरुच्या लाईन मध्ये, ते ग्रह तुमच्या कशाला ट्रिगर करतील? व्यक्तित्वाला ट्रिगर करतील. तुमचं कॅरेक्टर 2 ग्रहांसारखं जास्त असेल आणि त्याच्या पुढे बाकीच्या ग्रहांसारखं देखील असेल. आता बघा, गुरु कोणाला पास करून पुढे आलेला आहे? शुक्राला. कॅरेक्टर मध्ये शुक्राचे गुण असतील. शुक्र लक्झरीला दाखवतो, कम्फर्टला दाखवतो. शुक्र काय दाखवतो? स्किलला दाखवतो, लक्झरी, कम्फर्ट, स्किल्स. शुक्र पैशाला दाखवतो, शुक्र या मटेरियलिस्टिक वर्ल्डला दाखवतो. आता या शुक्राचे गुण म्हणजे पैसे मिळवायचे आहेत, हे कॅरेक्टर मध्ये आलं. मला पैसा मिळवायचा आहे, मला लक्झरी कम्फर्ट मध्ये राहायचं, हे कॅरेक्टर मध्ये आलं. ऍज अ कॅरेक्टर म्हणून तुम्ही शुक्र प्रधान व्यक्ती आहात. आता तुम्ही बघू शकता शुक्राच्या कीवर्ड्स मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, पण ऍज अ कॅरेक्टर म्हणून तुम्ही शुक्र प्रधान व्यक्ती आहात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की हा गुरु कुठं चाललेला आहे? केतूकडे चाललेला आहे. कॅरेक्टर कुठं चाललं? केतूकडं, अध्यात्म मार्गामध्ये चाललं. आता ज्या गोष्टी आपल्याकडे असतात त्याचं अट्रॅक्शन आपल्याला कधीही नसतं. बरोबर. ज्या गोष्टी आपल्या पुढे असतात त्याचं अट्रॅक्शन आपल्याला असतं. कॅरेक्टर कुठं चाललंय? केतूकडे चाललंय. त्यामुळं तुमच्या कॅरेक्टरमध्ये आज ना उद्या ह्या केतूचे गुण येतील. तुमच्या कॅरेक्टरला हा केतू बूस्ट करेल. ऍस्ट्रॉलॉजी केल्यानं काय होईल? गुरु बूस्ट होईल, म्हणजे कॅरेक्टर बूस्ट होईल. केतूचं कॅरेक्टर काय? ऍस्ट्रॉलॉजी केल्यानं काय होईल माहिती आहे? संत भाव, संत. ऍस्ट्रॉलॉजी केल्यानं काय होईल? फकीर ऍटिट्यूड, फकिरी भाव, लेट गो ऍटिट्यूड, म्हणजे एखादी गोष्ट गेली तर सोडून देण्याचा भाव. बरोबर. या प्रकृतीशी आपलं काहीतरी देणं घेणं आहे, हा भाव. चांगलं वागण्याचा भाव केतू, स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म. म्हणजे व्यक्तित्व कुठं चाललंय? तर व्यक्तित्व ऑकल्टकडे चाललंय, ज्योतिषकडे चाललंय. व्यक्तित्व फकीरी भावाकडे चाललंय. व्यक्तित्व लेटगो ऍटिट्यूडकडे चाललंय, म्हणजे एखादी गोष्ट मिळत नाही सोडून दिली, सिंपल सोडून द्यायचं आहे, याकडे चाललंय. आणि
व्यक्तित्व हे अध्यात्माकडे चालतं. या दुनियेमध्ये काय नाही हे तुम्हाला चांगलं कळत असेल. या दुनियेमध्ये काय पडलेलं नाही, हे जगायचं, इथंच जगायचं आणि सोडून द्यायचं. बरोबर. हा काय केतू, निष्काम कर्म. आता कॅरेक्टरमध्ये 2 गुण दिसतील. आतून तुम्ही कोण आहात, शुक्र आहे. पण जर बाहेर बघितलं की तुम्ही कुठं चाललेला आहात, केतूकडे चाललेला. बरोबर. कॅरेक्टरवर केतूचा प्रभाव असेल. जेवढं ऑपरेट कराल, जेवढं एस्ट्रॉलॉजी कराल, जेवढं ज्योतिष कराल, जेवढं अध्यात्म कराल, तेवढं व्यक्तित्व बूस्ट होईल. तुमच्यामध्ये बदलाव येत राहतील व्यक्तित्वामध्ये. आणि व्यक्तित्व पॉझिटिव्हली बूस्ट होईल. बघा तुम्ही पूर्वी काय होता, ऑकल्ट ज्योतिष किंवा अध्यात्मामध्ये आल्यानंतर कसे झाला. बरोबर. मला 100% गोष्टी चेंज झालेल्या दिसतील. आणि हा चेंज पॉझिटिव्ह असेल, लक्षात ठेवा. आता एक नोटपॅड असलं तर लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये गुरु केतूची एक युती आहे. ह्या युतीविषयी मी माहिती सांगणार आहे पुढे. गुरु केतू स्ट्रिंग मध्ये युती कुठली आहे, गुरु केतूची. ओके, साईडला लिहून ठेवा, फक्त साईडला. काय स्क्रीनशॉट काढलाय? ओके, बाकीच्यांनी देखील लक्षात ठेवा, कारण युती भरपूर घ्यायची आहे. माझ्या लक्षात राहणार नाही कोणाच्या चार्ट मध्ये काय. गुरु केतू आलं लक्षात. याचं महत्व तुम्हाला मी सांगेल आज, काय करू शकतो हा गुरु गुरुकेतूच आहे सर. गुरु केतू आहे. हे किती पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे ना, ते आता तुम्हाला समजेल आज. बरोबर. याच्यामध्ये किती पॉवर आहे सांगेल. समजलं. कॅरेक्टरमध्ये हे ग्रह येतील. आता पुढे बघा, हा कॅरेक्टर वाईज बुधाकडे चाललेला, म्हणजे बिझनेसची गुण येतील कॅरेक्टरमध्ये. त्यानंतर हा गुरु सूर्याकडे देखील चाललेला. नाव असेल, नाव किंवा नेम फेम या गोष्टी येतील. गुरु पुढे जाऊन हेल्थ इंडस्ट्रीकडे चाललेला आहे, मंगळाकडे चाललेला आहे. थोडा चिडचिड पण आपण जाणवू शकतो. पण ओव्हरऑल जर म्हटला तर जास्तीत जास्त या बुधाचे गुण असतील आणि केतूचे गुण असतील. बरोबर. बिझनेसचे गुण असतील आणि केतूचे गुण असतील. क्लिअर? समजलं केतूचे गुण का आले, किंवा ऑकल्ट मध्ये का आवड आहे, ज्योतिषमध्ये या गोष्टींमध्ये का आपल्याला असं वाटतंय. बरोबर. हा, त्यामुळं व्यक्तित्वाला बूस्ट करा ज्योतिष करून. लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये बदलाव येईल आणि बऱ्याच गोष्टी तुमच्यामध्ये चेंज आणतील थोडक्यात. चला जाऊया पुढं. आणि काय आता जायचं. हा, शनीची स्ट्रिंग बघूया. बघा शनीच्या स्ट्रिंग मध्ये कोण आहे, शनीच्या मागे कोण आहे, चंद्रमा. शनीच्या पुढे कोण आहे, शनीच्या 12व्या घरात चंद्रमा आहे, पुढच्या घरात कोणी नाही. शनीच्या 7व्या घरात कोणी नाही. आता 1, 2, 3, 4, 5, 5व्या घरात कोणी नाही. 6, 7, 8, 9, 9व्या घरात कोणी नाही. म्हणजे शनी सोबत फक्त चंद्रमा रोल करतोय. चंद्रमा काय करतोय, कनेक्शन बनवतोय. अजून कोणते ग्रह आहेत जे वक्री आहेत तुमच्या कुंडलीमध्ये, बघा आहेत का? नाही, वक्री नाही. कोणी नाही, फक्त गुरु एकच वक्री, एकटाच वक्री. ओके, पुन्हा एकदा चेक करा. शनीच्या 7व्या घरात कोणी नाही. 1, 2, 3, 4, 5, 5व्यात कोण नाही. 6, 7, 8, 9, 9व्यात कोण नाही. आणि 2-12 मध्ये दुसऱ्या 12व्या घरात चंद्रमा आहे आणि 2 मध्येही कोणी नाही. आता एकच युती तुमच्यामध्ये बनते, शनी चंद्रमा. 11 डिग्री, 3 डिग्री. 11 डिग्री, 3 डिग्री. अरेंज करूया. चंद्रमा 3 डिग्री, शनी 11 डिग्री. शनी कुठं पुढे बघत नाही. शनीमध्ये कोणाची गुण आहे, चंद्रमाची. कर्मामध्ये कोणाची गुण आले, चंद्रमाची. म्हणजे कर्माचा संबंध कोणाशी आला, चंद्रमाशी आला. ऑलरेडी तुमच्या कर्मामध्ये चंद्रमाचे गुण आहेत. आता जर बेसिक लेवलला कर्म करायला गेला, कर्मामध्ये चंचलता देखील येईल. बेसिक लेवलला कर्म करायला गेला तर अनस्टेबिलिटी देखील येईल कर्मामध्ये. कर्मामध्ये ब्रेकेज देखील येईल. चंद्रमाला काय म्हटलेलं आहे, डेस्टिनी ब्रेकर्स. आपण काय बघितलेलं आहे, डेस्टिनी ब्रेकर्स. म्हणजे ब्रेक करायचं काम देखील करेल. म्हणजे कसे, तर बाबा चंचलता येईल. तुम्हाला काय कर्म करायचं हे समजणार नाही, कन्फ्युज व्हा कर्माच्या बाबतीत, की मी हे पण करतो ते पण करतो, माझं मन वेगवेगळ्या ठिकाणी भटकतंय. या गोष्टी देखील जाणवतील ऍज अ कर्म म्हणून. पण बघा गेम कुठं चेंज होतो, ज्यावेळी तुम्ही चंद्रमाचं काम कराल, म्हणजेच मेडिसिन्सचं काम कराल, काम चालेल, काम पुश होईल
होईल. आणि चंद्रमा काय मेडिसिन्स. बरोबर. बघा म्हणजे जे कर्म केलं त्याचा संबंध कुठं ना कुठं चंद्रमाशी आला. बरोबर. माझा सब्जेक्ट कुठला आहे? केमिस्ट्री. ऍज अ केमिस्ट म्हणून काम करताय तुम्ही. होय. कशामुळे आलो? चंद्रमामुळे. म्हणजे कुठं ना कुठं प्रारब्ध होतं ज्यानं तुम्हाला कुठं घेऊन गेलं? मेडिसिन्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये घेऊन गेलं. बरोबर. आता जे कर्म करायचं आहे, एक कर्माची रेमेडी सांगा. हा. जे कर्म करायचं आहे ते मनातून करा. दिलला काय वाटतं हे बघा, तुमचं कर्म पुश होईल. म्हणजे ऍज अ मेडिसिन्स हे सोडून द्या. मेडिसिन्सच्या बरोबर मेडिसिन्स मध्ये तुमचा चंद्रमा बॅलन्स होतोयच. पण जे कर्म कराल तिथं मनाला विचारा की हे योग्य आहे की अयोग्य आहे. मन सांगते ना योग्य आहे, तर ते कर्म तुमच्यासाठी बूस्टिंग ठरेल. मन सांगतं अयोग्य, तर ते कर्म तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. आणि तुमचं मनच तुमच्या कर्माला पुश करतं. बरोबर. मन जे सांगते ते कर्म करा, कर्म पुश होईल. चांगलं कर्म घडून जाईल. क्लिअर? हा. त्याच्यानंतर चंद्रमा इज ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग केल्यानंतर सुद्धा काय होईल? कर्मा बूस्ट होईल. ऍज अ ट्रॅव्हलिंग करू शकता, कर्मा बूस्ट होईल. चंद्रमा इज फूड. स्वतःची फूड हॅबिट जर आपण व्यवस्थित ठेवली, कर्मा बूस्ट होऊन जाईल. स्वतःची फूड हॅबिट व्यवस्थित ठेवली, कर्मा बूस्ट जाईल. होईल? होईल. चंद्रमाचा रत्न कुठला आहे? मोती. घातल्यानंतर कर्मा बूस्ट होईल की नाही? लहानपणी वापरत होतो मोती सर. वापरत होता? आता नाही वापरत, त्यावेळी सांगितलं लहानपणी वापरायला. ओके. मोती घातल्यानंतर कर्मा बूस्ट होईल का नाही? होईल की. हिंट मिळाली काय घालायचं आणि काय घालायचं नाही? बरोबर. प्रत्येक ग्रहाचं बघू शकता, कुठल्या ग्रहाला पुश करायचं आहे त्याचं रत्न घालून तुम्ही पुश करू शकता. ही रेमेडी आहे. लक्षात ठेवा. अजून त्याला व्हेरीफाय करायचं आहे पुढं, मी शिकवेन. पण एक दिवस आपण त्या रत्नांचं लेक्चर घेऊच. पण लक्षात आलं, ऍज अ जर चंद्रमाचं जर रत्न घेतलं किंवा चंद्रमाचं कोणत्याही गोष्टी केल्या, ट्रॅव्हलिंग केलं, फूड हॅबिट व्यवस्थित केली, मिल्क प्रोडक्टला डाईट मध्ये आणलं, मेडिसिन्स वर काम, काय होईल? कर्मा बूस्ट होईल. क्लिअर? क्लिअर. चला बुध बघूया, फास्ट बघूया आपण आता. बुधासोबत मंगळ जोडला गेलेला आहे, राहू जोडला गेलेला आहे, सूर्य जोडला गेलेला आहे. ओके. त्यानंतर बुधाच्या 1, 5, 9 मध्ये कोण आहे बघा? 7 मध्ये कोण आहे? गुरु, केतू. राहू, केतू घेणार नाही कारण राहू ऑलरेडी आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5 मध्ये कोणी नाही? 6, 7, 8, 9. 9 मध्ये चंद्रमा. एवढे ग्रह जोडले गेले. डिग्री वाईज लिहून घ्या. बुध 20, मंगळ 29, राहू 9, सूर्य 24, गुरु 3, चंद्रमा 3. अरेंज करून घ्या. आता चंद्रमा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अरेंज करून घ्या. पहिल्यांदा आपण गुरुला घेऊया वाटल्यास. यामध्ये डिग्री वाईज अरेंज करायचंय. पॉईंट मध्ये कोण आहे ते बघू. ओके. नंतर बघितले तरी चालेल. पॉईंट मध्ये पण आहे मॅडम. राहून दे अमोल सर. हा बोला की. राहून दे, एवढं काय विषय नाही. आपल्याला याच गोष्टी मिळतील तरी. बरोबर. ओके. आता बघा, बुधासोबत कोण बसलेला आहे बघा? बुधाच्या मागं पुढं कोण बसलेला आहे बघा? राहू आणि सूर्य. राहू अँड सूर्य. बिझनेसला 2 ग्रह ट्रिगर करतील, एक राहू आणि सूर्य. डेस्टिनी ब्रेकर्स किती जोडलेले आहेत ते बघायचं आपल्याला. डेस्टिनी ब्रेकर एक राहू आहे, अडचण क्रिएट करतोय सूर्य. काय असंही नेम फेम मिळेल. बरोबर. असंही नेम फेम मिळेल, काही करायची गरज नाही, सूर्य बॅलन्स होऊन जाईल. चंद्रमा एक डेस्टिनी ब्रेकर आहे आणि मंगळ एक डेस्टिनी ब्रेकर आहे. आता मंगळ पुढे आहे, राहू अँड चंद्रमा माग आहेत एक्झॅक्टली. आता 2 गोष्टींना बॅलन्स करा. चंद्रमा ट्रॅव्हलिंगला बॅलन्स होईल, मेडिसिन्सनं बॅलन्स होईल. जे काम करताय राहू ऑनलाईन गोष्टींनी बॅलन्स होईल. सूर्य नेम फेम आहेच आणि मंगळ हेल्थ आहे.
या गोष्टींचा बिझनेस करा, बिझनेस ट्रिगर होईल. बुधासोबत राहू जोडला गेला, ऑनलाईन गोष्टींमध्ये या, ऑनलाईन बिझनेस करा, पहिली गोष्ट. याच राहूच्या मागं एक्झॅक्टली मागं चंद्रमा आहे, मेडिसिनचा बिझनेस करा, बिझनेस ट्रिगर होईल. पुढे जाऊन मंगळ देखील डेस्टिनी ब्रेकर आहे, हेल्थ इंडस्ट्रीमध्ये या, ही स्ट्रिंग ट्रिगर होईल, बिझनेस ट्रिगर होईल. क्लिअर? हा, समजलं बिझनेसचा संबंध इथे चंद्रमा आहे. ओके. शुक्रासोबत मागं कोणी आहे, पुढं कोणीही नाही, मागं पुढं कोणी नाही. 1 2 3 4 5 शुक्रासोबत कोण बसलेला आहे? गुरु केतू. 1 2 3 4 5 गुरु केतू बसलेला आहे. त्यानंतर 7 मध्ये चंद्रमा बसलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 चंद्रमा. 9 मध्ये कोणीही नाही. म्हणजे एवढे ग्रह आपल्या शुक्रासोबत बसलेले आहेत. 1 डिग्री, गुरु 3 डिग्री, केतू 9 डिग्री आणि चंद्रमा 3 डिग्री. हा, आता जरा इथे डिफरन्शिएट करा. मला गुरुची डिग्री आणि चंद्रमाची डिग्री सांगा. म्हणजे पॉइंट मध्ये 3.39 15. 3.39 आणि चंद्रमा सांगतो 2.49 आहे. 2.49. 49.24. ओके, आता अरेंज करा. शुक्र पहिल्यांदा येईल, कमी डिग्रीचा आहे. त्याच्यानंतर चंद्रमा येईल 3.59 सॉरी 2 आहे 49. हा 3 असं मी इथं 2 लिहितो, 2.49 थोडं. त्याच्यानंतर गुरु आहे 3.39. त्याच्यानंतर कोण आहे? केतू 9. आता बघा, शुक्राच स्ट्रिंग. शुक्राला 2 गोष्टींद्वारे पाहू शकता. एक पैसा, शुक्र पैसा आणि शुक्र वाईफ. पैसा अँड वाईफ, पत्नी किंवा मॅरिड लाईफ. तुमचं मॅरिड लाईफ कोण आहे? शुक्र. बरोबर. दोन डेस्टिनी ब्रेकर बसलेले आहेत. एक चंद्रमा अँड केतू आहे. चंद्रमा अँड केतू. आता गोष्टी मिळतील बघायला, सांगतो मी काय होते. बघा, पहिलं म्हणजे चंद्रमाच्या कारकतत्वामध्ये काम करा, पैसा येईल. पैशाच्या बाबतीत विचार केला तर चंद्रमाच्या कारकतत्वामध्ये काम करा, केतूच्या कारकतत्वामध्ये काम करा, पैसा येईल. चंद्रमाचं कारकतत्व पुन्हा एकदा मेडिसिन्स येऊ शकतात. तुम्ही कामच करा, पैसा येतोय. केतू काय? मेडिकल फील्ड आणि जे आयुर्वेद आहे ना, आयुर्वेदिक दवाई, या गोष्टींना सुद्धा केतू दाखवतो. आयुर्वेदिक दवाई ज्या आहेत ना, त्यांना देखील केतू दाखवतो. ओव्हरऑल तुमचं मेडिकल शॉपला देखील केतू दाखवतो. लक्षात आलं? 2 ग्रह मेडिकलचे बसलेले. केतू साक्षात मेडिकल फील्ड, चंद्रमा मेडिसिन्स. केतू देखील मेडिसिन्सना दाखवतो, चंद्रमा देखील दाखवतो. 2 गोष्टींचा संबंध आहे. मेडिकल फील्ड एक्सलेंट आहे पैशासाठी. पैशाच्या बाबतीत काय अडचणी येणार नाही. आल्या तर कशा येतात ते सांगतो. हा, पण ओव्हरऑल येणार पैसा. या फील्ड मधून पैसा येईल डेफिनेटली. आता सोबत गुरु बसलेला, पैशाच्या बाबतीत ग्रोथ आहे.